हा बरोबर. आणि बरोबर 800 किलो घेतलाय, हम्म. पण त्यातलं रोजचं वापरलं ते कुठे जायचं? इथे तुम्हाला आता किती अवेलेबल आहे ना क्लोजिंग स्टॉक, हा इथे भेटणार तुम्हाला करंट स्टॉक बरोबर. मध्ये. आता तो आपण जेव्हा विकत घेतला तो किती आहे ना? हो 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 विकत बरोबर. घेतलेला आणि दिवसभरात वापरला, हा लेस झालेला असणार सगळा तुम्हाला इथे भेटणार. राहुलचा फोन. आणि राहुल आलोय मी. तुमचा जो स्टॉक आहे, थांब नाही तो नको मला, तोच काढ. तोच स्टॉक. ओके स्टॉक तर तुम्ही इथे देणार करंट स्टॉक. हे बघा आता 13.762 किलो आहे बरोबर. हा हा आज रोजी आहे. उद्या माझ्याकडनं ह्या पोरांनी 200 किलो काढला, बरोबर. तो कसा आहे ना? हा तो बघा आता 762 तुमच्याकडे आहे, तुम्ही उद्या त्यांना तिकडे देणार इथे देणार. हो प्रोडक्शनला हा, देणार. बरोबर. तो इथून इश्यू करायचा स्टॉक इश्यू. मॅडम बघा स्टॉक इश्यू एंटर, इथे प्रोडक्शनच घ्यायचं. एंटर 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 एंटर. आता 762 आहे, 62 केजी सपोज आज आपण दिला त्याला, बस 62 केजीची एंट्री मारणार तुम्ही. त्याच्यासोबत अजून जर दिला, सपोज तुम्ही कॅप दिलात एक बरोबर. 100 दिल्या, ओके लेबल्स दिला 100, अशी तुम्ही इश्यू करणार जे काय द्याल ते. एका एंट्रीत सगळे ऍड करायचे दिवसभर. ओके एंटर एंड किंवा टॅप बटन वरून सेव्ह करायची. याचे प्रिंट मारू शकतो. आता त्याच्या बिल फॉर्मॅट सेट नाही केला, तो देतो तुम्हाला सेट करून फुल पेज हाफ पेज. इथे एंटर मारून त्याची प्रिंट येणार दिवसाची. आता हे तुम्हाला दिवसभरात, तुमचा प्रश्न असा होता की दिवसभरात काय काय दिलं त्याच्या तो स्टॉक गेला आपला बरोबर. आता तू प्रोडक्शन मध्ये बॉटल वरती आहे. बॉटल 700 500 बॉटल 800 बॉटल झाला नाही, तो नाही जाणार. फक्त आपण स्टॉक इश्यू दाखवलाय सध्याच्या वेळी. स्टॉक इश्यू म्हणजे तुमचा स्टॉक लेस झाला बघा, 700 राहिले. हा म्हणजे स्टॉक कमी झाला तुमचा. तिथे कमी झाला. हो पण खालती जे बॉटल तयार होतात हा ते तुमचे स्टॉक रिसिव्ह दाखवायला लागणार तुम्हाला. पहिले दिलेल्याची इश्यूची एंट्री इथून मारायला लागणार आणि रिसिव्ह मधून ऍड ची एंट्री. इश्यू म्हणजे आपण दिले कमी होणार, रिसिव्ह मधून ऍड होणार. ठीक आहे. आता स्टॉक रिसिव्ह ला यायचं, प्रोडक्शनच घ्यायचं, इथे 4 नंबर टाकायचा, एंटर एंटर मारत द्या, एंटर. ओके इथून आपण स्टॉक रेशिओ मधून ऍड करणार आपण. मॅडम कोणता आहे तर 500 ml. आता आपण ह्याची एंट्री मारली ना, कशाचा 1 लिटर साठी तुम्हाला कोणता हाच चालतो, 13 वाला की 19 वाला चालतो? 19 वाला तुम्हाला हे झालं. ठीक आहे मी तुम्हाला ओके ओके. आता सपोज 1 लिटरची आपण केले तर 1 लिटर घेणार मॅडम तुम्ही. ओके 1 लिटरची एमआरपी 20 रुपये ना. ओके तशी त्याची एक्सपायरी टाकणार तुम्ही काय असेल ती. ओके एंटर. आणि किती बाबा सपोज 500 आल्या तर 500 टाकणार. ओके बस एंटर एंटर मारत येणार, टॅप किंवा एंड बटन मारत एंट्री, एंटर एंटर मारत तुम्ही सेव्ह करणार. रिसिव्हची एंट्री मारली का तुमचा स्टॉक ऍड होणार सर. आता तुम्ही वॉटर बॉटल, आता बघा सगळी कंडिशन, 1 लिटरचे 500 बॉक्स ऍड झाले तुमचे. सेल करायचं. सेल साठी तुम्ही ना ट्रान्झॅक्शन सेल एंटर एंटर इथे तुमचे. हा आता तुला सांगतो. हा आपण तिथे काय करतोय, हा चलन बनवतो. चलन हा चलन मधनं काढलं तर कारण का क्रेडिट पण असतं, नाही पुन्हा प्रत्येक सेलची एंट्री येणार बरोबर ना. हो प्रत्येक इथे तुमच्या इथे रेंटचा विषय नाही, डायरेक्ट विक्रीच आहे ना. काही कॅश असणार काही क्रेडिट असणार. हो मग कॅश मध्ये त्याची कॅश सेल मध्ये गेला आणि क्रेडिट आता 3 कस्टमर आहेत माझे. हा तू मला रोज कॅश देतोय, हा ती सेल मध्ये पावती दे. ओके जे क्रेडिट वरती त्यांची रिसिप्ट वरती मारायची. ओके चलन वरती. कसं डबल काम करता त्यांचे ते सगळ्यांचे क्रेडिट वरच सगळ्यांचं आउटस्टँडिंग मेंटेन होणार तुमचं बॅलन्स आहे सेल मध्ये मारून. एक मिनिट. मग तुम्ही असं म्हणता की बिल देणार ना तोपर्यंत, बिल द्यायचं ना. मग ते बिलच चलन मध्ये तुमचं बिल नाही, सगळे पेंडिंग मध्ये राहणार. पण मग सेल मध्ये क्रेडिट मध्ये दाखवतात. क्रेडिट मध्ये दाखवतात. क्रेडिट मध्ये दाखवणार. हे बघा आता सपोज आपण एक बिल मारणार ना, आता सपोज जो कस्टमर तुमचा, तुला कळलं ना. हे बघा सेल, इथे चलन काय मारायची गरज नाही, डायरेक्ट सेल एंटर. इथे तुमचे कस्टमर F2 मधून नवीन, आता मी वैभव नावाचा कस्टमर घेतला बघा, एंटर. इथे तुम्हाला विचारतो सर क्रेडिट किंवा कॅश. इथे C असेल तर कॅश, R गेला की क्रेडिट. तुम्हाला बनवायचं त्या बेसवर. आता सपोज मला क्रेडिटचा बनवायचं, R घेणार, C म्हणजे कॅश. ओके मॅडम मी कॅश क्रेडिट बनवलं, एंटर एंटर मारा देणार, एंटर. आता सपोज मला वॉटर बॉटल 1 लिटरचे आहे ना 100 द्यायचे आहेत. रेट किती सर 1 लिटरचा पर बॉक्स? 190. नुसतं 90. ओके एंटर 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 परत एंटर. मला अर्धा लिटरचे टाकायचं आहे. जीएसटी ऍड होऊन हे इन्क्लुडिंग आहे, जीएसटी ऍड होईल. 90 रुपये इन्क्लुडिंग ना.
हो त्यानंतर 90 रुपयाच्या सोबत मी 200 बॉटल टाकल्या, बॉक्स टाकले. रेट किती टाकू? 140 140 टाकल्या. मॅडम लक्षात येत आहे? ओके. 1 लिटरच्या पण टाकल्या आणि अर्धा लिटरच्या टाकल्या. 1 लिटरच्या किती टाकल्या? 190 आणि 1 लिटरच्या किती टाकल्या? ओके. आणि ह्या 200. बिल तुमचं सर बरोबर झालं का बघा? 37,000चं. बरोबर. ह्याप्रमाणे 9,000, हे 28,000. जीएसटी किती? मला 18. हा बघा, हा तुमचा जीएसटी टोटल 5,644 रुपये. ओके. बस एंड किंवा हा इन्क्लुडिंग आहे, इन्क्लुडिंग जीएसटी तुमचं, जीएसटी सहित. बस एंटर मार द्या. दाखवतो मला काय माहिती बिल सेव्ह होणार तुमचं. एंटर मारलं तर प्रिंट येणार. ऍप किंवा ओ बटन मारून तुम्ही प्री बघू शकता. कशाचं बिल फॉर्मॅट तुम्हाला व्यवस्थित सगळं सेट करून देतो. रात्री देतो ना, की उद्या देतो तुम्हाला, असतं नाही. बाकी बिल फॉर्मॅट समजलं. उद्या आपण बसूया आणि मोगम मध्ये आपण ते केलं त्याचे मार्ग येतील. उद्या कॉलेज जाणार आहे, मग तिथे मार्ग अर्धा 1 तास फॉर्मॅट वगैरे देतो सेट करून. बस इथे प्रिंटची विंडो येते ना, एंटर मारला तरच तुमचे प्रिंट येणार. नको सर एस्केप मारायचं. एफ किंवा ओ बटन मॅडम, ओ किंवा एफ बटन. प्रिव्ह्यू, बिलाचा प्रिव्ह्यू बघतो ना तिथे. बस आजच्या पुढे एवढं बस झालं. बाकीचं तुम्हाला उद्या दाखवतो.